नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 17 जूनच्या भागात आता सायलीच्या आयुष्यामध्ये सुद्धा सुखाचं चांदण येणार आहे। सायलीची खरी ओळख काय आहे ती रविराज काका आणि त्याचबरोबर संपूर्ण सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबियांना सुद्धा सायलीची खरी ओळख लवकरच कळणार आहे आणि त्याचबरोबर प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आल्यानंतर इथे रविराज काका स्वतः आणि पूर्णा आजी स्वतः दोघेजण मिळून प्रियाची घरातून हाकलपट्टी करणार आहेत आणि त्याचबरोबर इथे सायलीच्या आयुष्यामध्ये आता सुखाचं छान असं चांदण येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे रविराज काकांना आता प्रियाचा भूतकाळ कळलेला असतो, तर इथे रविराज काकांना प्रिया ही तन्वी नसल्याचं सत्य कळलेलं असतं आणि तसे पुरावे सुद्धा मिळालेले असतात। प्रिया तन्वी नसल्याचे पुरावे रविराज काकांना मिळाल्यानंतर इथे रविराज काका प्रियाची कलपट्टी करतात। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे प्रिया आता तन्वी नाहीये, जर ती तन्वीच नाहीये तर इथे पूर्णाजीने सुद्धा घराची मालकीन आता सायलीला बनवलेल असतं। प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। तर आपण बघितलं की आतापर्यंत प्रियाने सगळ्यांना फसवलेल असतं की मी तन्वी आहे, मी रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी आहे, आणि सगळ्यांनी तिच्या बोलण्यावरती विश्वास सुद्धा ठेवला होता, कारण प्रिया जेव्हा रविराज काकांच्या घरी आली पहिल्यांदा तेव्हा तिला आणणारा व्यक्ती म्हणजे नागराजच होता। त्याच्यामुळे लहानपणीची तन्वी, तिच्या काही आठवणी या त्याला आधीपासूनच माहिती होत्या आणि पूर्ण तयारी करूनच प्रिया आता रविराज काकांकडे येते। लॉकेट असू दे, पायावरती असलेली तुळशी पत्राची खून असू दे, या सगळ्या गोष्टी आता प्रिया दाखवते आणि तेव्हाच रविराज काका तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतात। अगदी इथे आता DNA टेस्ट केली जाते, ती सुद्धा मॅनेज केली जाते, त्यामुळे आता तीच आपली मुलगी आहे की काय असं भ्रम रविराज काकांना होतो आणि ते लगेचच आपल्या मुलीवरती वेड्यासारखं प्रेम करायला लागतात। 20-22 वर्ष ती आपल्यापासून दूर होती, 20-22 वर्ष आपण तिला सगळं हवं तेवढं काही देऊ शकलो नाही। सुखसोयी, शिक्षण, पाणी असू दे, तिचे लाड पुरवण असू दे, एखादी वस्तू असू दे, आपण तिला लहानपणापासून देऊ शकलो नाही, म्हणून रविराज काका सगळं देत होते। पण आता इथे प्रिया ही त्यांची जर मुलगीच नाहीये तर ती आपली कारस्थान काही थांबवते का? ती कारस्थान करतच असते। आता ती सुभेदारांची सून झाली, पण इथे सायलीला अर्जुनला त्रास देणं ती काही बंद करत नाही। त्या सायलीवरती नको ते आरोप करते आणि तिला सगळ्यांच्या नजरेतून पाडण्याचं काम करते। पण आता सायली सुद्धा हुशार झालीये, ती सुद्धा तिला पुरून ओरतीय, तिला सडेतोड उत्तर देते आणि आपली लढाई लढते। आता खरी तन्वी सायली असून सुद्धा सायलीला तिच्या आयुष्यामध्ये खूप दुःख सहन करावी लागली आणि ही खोटाडी फ्रॉड मुलगी प्रिया इतकी कारस्थानी आहे, इतकी खोटाडी आहे, पण आतापर्यंत तीच आयुष्य अगदी छान पद्धतीने जगते आणि सायलीला प्रत्येक संकटाला सामोर जावं लागत फक्त या कारस्थानी प्रियामुळे। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सायलीच्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगलं सगळं घडणार आहे। तर ते कसं काय? तर इथे रविराज काका आणि प्रतिमा, नागराज प्रतिमाला वेड करण्याचा प्रयत्न करतोय, जशी प्रिया करत होती त्याच पद्धतीने, पण इथे आता नागराजकडून एक चूक झालेली असते। प्रियाच गाठवड जे नागराजच्या रूममध्ये असते त्याने कपाटाच्या एका बाजूला ठेवलेलं असतं, पण त्याला सातत्याने भीती वाटत असते की न जाणू जर कधी माझ्या बायकोने सुमन ते गाठोड जर बघितलं ना तर माझं काही खरं नाही, ते जाऊन सगळ्यांना सांगेल। आता सध्या प्रियाच्या रूममध्ये कोणीच नाहीये, प्रियाच्या रूममध्ये कोणी जात पण नाही, जरी सुद्धा सुमन किंवा प्रतिमा वहिनी गेली साफ सफाई करून ते लोक निघून येतात, तेव्हा एक काम करतो, आता प्रियाच्या रूममध्ये जातो आणि तिच्या कपाटामध्ये हे गाठोड ठेवून देतो, जर मी घरी नसेल आणि मग जर सुमनने हे गाठोड काढले तर त्याच्यामुळे प्रियाच्या रूममध्ये कोणी जाणार नाही, तिच्या कपाटाला कोणी हात लावणार नाही, असं म्हणून इथे कुणालाही काहीही न सांगता नागराजने
प्रियात जे गाठोड त्याच्याकडे असतं ते गाठोड प्रियाच्याच कपाटामध्ये नेऊन ठेवलेल असतं. त्यानंतर नागराजला त्याबद्दल काहीही माहिती नसतं. पण इथे प्रतिमाला आता घराची साफसफाई करायची असते. ब्याच दिवस प्रियाची रूम बंद असते तेव्हा ती म्हणते की आज मी तन्वीच कपाट लावते. आज तन्वीला इथे आता बरेच दिवस झाले जाऊन तिच्या रूमची साफसफाई होते पण कपाट वगैरे आवरण काही होत नाही. कपाट पुसून घेते, ते व्यवस्थित लावून घेते. इथे बेडवरची चादर वगैरे चेंज करायला हवी आहे असं सगळं आता प्रतिमा सुमनला सांगते. तेव्हा सुमन म्हणते वहिनी मी करते ना. प्रतिमा म्हणते नाही नको अगं मला पण काय काम आहे, तू बाकीचं सगळं बघतेस, निदान मला साफसफाई तरी करू दे. तेव्हा इथे प्रतिमा तिच्या कपाटामध्ये आता असलेले कपडे बाजूला करते. कपाट वगैरे पुसून सगळ्या कपड्यांच्या घड्या व्यवस्थित करून ते कपाटामध्ये लावत असते. तेव्हा प्रेक्षकांनो ते कपाटामध्ये लावत असताना ते लाल रंगाच गाठोड आता कपाटाच्या वरच्या बाजूला आतमध्ये कोंबून ठेवलेल असतं. तेव्हा प्रतिमा एक टेबल घेते, छोटासा स्टूल घेते, ते त्याच्यावरती उभं राहून ते गाठोड सुद्धा ती काढते. तेव्हा प्रतिमाला प्रश्न पडतो की हे गाठोड कसलं आहे, याच्यामध्ये काय आहे, म्हणून ती त्याच्यामध्ये बघत असते. तर त्याच्यामध्ये प्रियाच्या लहानपणाच्या वस्तू असतात. म्हणजे प्रियाने आश्रमातून गायब होताना तिने स्वतःच गाठोड आणि सायलीच गाठोड पळवलेल असतं, जेणेकरून ती गाठोडी जर कुणाच्या हाती लागली तर कोण खर आहे कोण खोट हे लगेच कळेल. त्याच्यामुळे ती गाठोडी तिने पळवलेली असतात. आता सायलीच गाठोड तर तिच्याकडे असतं पण प्रियाच गाठोड नागराजच्या हाती लागलेल असतं. प्रिया कधी कधी त्या सगळ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा प्रियाला इथे स्वतःच्या मुठ्ठीमध्ये ठेवण्यासाठी, तिला इथे आता आगाऊपणान करण्यासाठी ते गाठवड त्याने स्वतःकडे ठेवलेल असतं. जर तू कधी आम्हाला डबल क्रॉस केलंस तर तुझ्या या आठवडी आम्ही सगळ्यांना दाखवणार. तू खरी कोण आहेस हे सांगणार आणि पुरावे म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगणार. आणि मधुभाऊ तर आहेतच, काय खरं काय खोट ते सांगायला. तेव्हा इथे डुबताना एक डुबायचं नाही, तुला घेऊन डुबायचं हे आता मी तुझ्याकडून शिकलोय असं नागराज तिला म्हणालेला असतो. त्या पद्धतीने ते गाठोड आता नागराजने लपून ठेवलेला असताना प्रतिमाला सापडतं. प्रतिमा बघते, त्याच्यामध्ये प्रियाचा फोटो असतो. प्रियाच्या लहानपणीचा फोटो, अगदी ती 4 वर्षांची असतानाचा फोटो असतो. त्याच्या पाठीमागे प्रिया ज्या दिवशी मधुभाऊंना मिळालेली असते ती तारीख आणि त्याचबरोबर त्याच्यावरती असलेलं प्रियाचं नाव, हे सगळं आता मधुभाऊंनी लिहून ठेवलेलंच असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते की याच्यावरती प्रिया मधुकर असं लिहिले आणि ही तारीख लिहिली म्हणजे हा फोटो प्रियाचा आहे का, म्हणजे तन्वीचा. तेव्हा इथे प्रतिमा लगेचच सुमनला आवाज देते, रविराज काकांना बोलावते आणि म्हणते ओ हे बघा, मला हे गाठोड सापडलं प्रियाच्या रूममध्ये आणि याच्यामध्ये बघा ना या वस्तू आहेत, हा बेल्ट आहे, हा आयडी आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये हा फोटो सापडला. पण तो फोटो बघा ना, त्याच्या पाठीमागे प्रिया मधुकर अस लिहिले. तेव्हा रविराज काका म्हणतात की प्रिया मधुकर हा जर प्रियाचा फोटो आहे म्हणजे जर तन्वीचा फोटो आहे तर लहानपणची तन्वी अशी दिसत नाही ना. तेव्हा रविराज काका म्हणतात की काहीतरी गडबड आहे, या फोटोच्या मागे प्रिया मधुकर असं का लिहिले, आपली तन्वी तर खूप वेगळी दिसायची. तेव्हा प्रतिमा म्हणते हो ना, आपली तन्वी तर खूपच वेगळी दिसायची. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते मी अल्बम बघितलाय ना, कुठल्याच अल्बममध्ये असा फोटो तर अजिबात नाहीये. तेव्हा रविराज काका म्हणतात की काहीतरी गडबड आहे, याचा आता सोक्षमोक्ष लावला पाहिजे. आणि प्रेक्षकांनो, नागराज येतो. नागराजला कळतं की प्रतिमाच्या हाती गाठोड लागलं. प्रियाच्या गाठोड्यामध्ये असलेला फोटो वगैरे सापडला. आता काही खरं नाहीये. तेव्हा नागराज म्हणतो की आता स्वतःची कातळी वाचवायची. आता प्रियाची वाट लागली तरी चालेल, पण आता स्वतःवरती काही घ्यायचं नाही. सगळा आता या प्रियावरती आणायचा. तेव्हा रविराज काका म्हणतात की नागराज तू बघतोयस का, हा फोटो कुणाचा आहे. तेव्हा नागराज म्हणतो की हा फोटो, अरे दादा मला काय
माहिती तेव्हा रविराज काका म्हणतात तेच त्या फोटोच्या मागे बघ काय लिहिले तेव्हा त्या फोटोच्या मागे लिहिलेल असतं प्रिया मधुकर. तेव्हा रविराज काका अर्जुनला फोन करतात आणि म्हणतात की अर्जुन तू सायली जरा मधुभावना घेऊन लवकरात लवकर आमच्या घरी या. तेव्हा इथे नागराज घाबरतो कारण नागराजला माहिती आहे की मधुभाऊंनी या सगळ्या मुलांना लहानाचं मोठं केले कोण कसं दिसतं. हे मधुभाऊपेक्षा कुणीही वेगळं सांगू शकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता रविराज काकांनी सरळ आता प्रियाला फोन केलेला असतो. ते म्हणतात की तन्वी जिथे कुठे असशील ना लवकरात लवकर घरी ये. तेव्हा इथे प्रिया आता नुसतीच झोपून उठलेली असते. अर्जुन सुद्धा ऑफिसला जायला तयार झालेला असतो. तेव्हा तो सायलीला म्हणतो की सायली आपल्याला सिनियरने बोलावले काहीतरी काम आहे आणि मधुभाऊना सुद्धा बोलावले. तेव्हा इथे सायली म्हणते की मधुभाऊना बोलावले काय काम असेल इथे केसच्या रिलेटेड काही असेल का. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता प्रिया घाबरलेली असते त्याच्यामुळे ती फ्रेश होते आणि तशीच लगेच आता किल्लेदारांच्या घरी यायला निघते. त्याच्यानंतरला प्रिया तर घरी आलेली असते. तेव्हा रविराज काका म्हणतात की बस आली आहेस ना आता बस थोडा वेळ. तेव्हा इथे सायली मधुभाऊंकडे जाते. त्यांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर गोळ्या वगैरे देऊन ती मधुभाऊंना आपल्याबरोबर घेऊन अर्जुन आणि सायली मधुभाऊंना घेऊन रविराज काकांकडे जातात. तिथे गेल्यानंतर रविराज काका म्हणतात की या मधुभाऊ या बसा इथे आणि ते म्हणतात पाणी वगैरे घेता का. तेव्हा मधुभाऊ म्हणतात नाही नको मी नाश्ता वगैरे करूनच आलोय. तुमचं काही काम होतं का माझ्याकडे मला बोलावून घेतलंत. तेव्हा रविराज काका म्हणतात की मधुभाऊ आता मला माझे काही गैरसमज दूर करायचे आहेत. तेव्हा मी तुम्हाला इथे बोलावले. माफ करा मी तुम्हाला त्रास दिला पण मला काही प्रश्न पडलेत आणि त्याची उत्तर मला असं वाटते की तुम्हीच मला देऊ शकता. तेव्हा इथे आता मधुभाऊ म्हणतात की हो ठीक आहे विचारा ना जे काही विचारायचे ते विचारा. तेव्हा रविराज काका लहानपणीच्या प्रियाचा फोटो दाखवतात आणि म्हणतात की मधुभाऊ हा फोटो तुम्ही ओळखलात का कुणाचा फोटो आहे हा. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मी कसं काय विसरेन हा नवीचा म्हणजे तुमच्या प्रियाचा फोटो आहे लहानपणीच्या प्रियाचा फोटो आहे. तेव्हा इथे आता मधुभाऊ लगेच म्हणतात की हा फोटो प्रियाचा आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात की अगदी बरोबर बोललात तुम्ही आणि त्यानंतरला इथे आता रविराज काका लहानपणीच्या तन्वीचा म्हणजे सायलीचा फोटो दाखवतात जी खरोखर तन्वी आहे. तिचा लहानपणीचा फोटो दाखवला जातो. जेव्हा इथे मधुभाऊंना सायली मंदिराच्या पायरीवरती भेटलेली असते तो त्यावेळचा फोटो इथे आता रविराज काका मधुभाऊंना दाखवतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हा फोटो तर माझ्या साऊ बाळाचा आहे म्हणजे हा फोटो सायलीचा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो रविराज काका म्हणतात की अगदी बरोबर या फोटोवर तुम्ही पाठीमागे प्रिया मधुकरच लिहिले म्हणजे हा फोटो तन्वीचा नाही का. तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो आणि हा फोटो माझ्या साहू बाळाचा आहे. तेव्हा रविराज काका आता आपला अल्बम दाखवतात आणि म्हणतात की हा तुम्ही अल्बम बघा. जेव्हा इथे माझ्या तन्वीचा वाढदिवस होता ना तेव्हाचा तो अल्बम आहे. तेव्हा प्रेक्षकांनो तो अल्बम जेव्हा आता रविराज काका बघायला घेतात त्याच्यामध्ये सगळे फोटो हे सायलीचे असतात. सायलीचे म्हणजे लहानपणीच्या नवीचे. तेव्हा रविराज काका म्हणतात की ही तर माझी साऊ आहे म्हणजे तुमच्याबरोबर माझ्या साऊचे फोटो याचा अर्थ सायली तन्वी आहे का आणि ती तुमची मुलगी आहे का. तेव्हा रविराज काका म्हणतात तेच मला विचारायचं होतं माझे गैरसमज सगळे दूर झाले. मधुभाऊ ही मुलगी आतापर्यंत इतकं मी तिला समजून घेतलं इतका तिच्यावरती पाण्यासारखा पैसा खर्च केला पण तरी सुद्धा ती माझी मुलगी होऊ शकली नाही कारण ती कधीच माझ्याशी खरं बोलली नाही. कधी तिने आम्हाला दोघांना आपलं मांडलं नाही. ज्या मुलीवरती मी इतका प्रेम केलं तिने बापाला सांगता एका मुलाबरोबर लग्न केलं आणि ती सरळ निघून गेली. माझं मत सुद्धा विचारात घेतलं नाही आणि सायली जिला तुम्ही लहानाचं मोठं केलं तुमची
परवानगी मिळे तवर ती थांबली आणि जेव्हा तुम्ही तिला परवानगी दिली तेव्हाच तिने अर्जुन बरोबर लग्न केलं. म्हणजे तुम्ही तिला जन्म दिला नसला तरी सुद्धा तिने आपल्या वडिलांची जागा तुम्हाला दिले आणि ती तुमचा इतका मान ठेवते की आतापर्यंत तुमच्यासाठी ती लढते. आणि ही मुलगी जिला मी खरोखर माझी मुलगी मानली ती माझी मुलगीच नाहीये तर माझी मुलगी आहे. सायली तर लहानपणीची तन्वी म्हणजे सायली आहे ना. हा फोटो बघा, हा फोटो प्रियाचा आहे आणि ह्या मुलीने आतापर्यंत मला फसवले असं आता रविराज काका म्हणतात. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे अर्जुन सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा रविराज काका म्हणतात की तू एक फ्रॉड मुलगी आहेस आणि आता ते सगळे जण सुभेदारांच्या घरी येतात आणि इथे रविराज काका घडलेला सगळा प्रकार पूर्ण आजीला, प्रताप काकाला, कल्पनाला सगळ्यांना सांगतात की इथे प्रियाने त्यांची कशी फसवणूक केली. तर लहानपणीची तन्वी म्हणजे सायली आहे. मधुभाऊंना मी फोटो दाखवले. मधुभाऊ इथे सांगतायत की ही प्रिया मधुकर आहे. म्हणजे तन्वीचा फोटो मी दाखवला त्यांना तर ते म्हणतात की सायली आहे आणि जो फोटो खाल्या प्रियाचा आहे तो दाखवल्यानंतर ते म्हणाले की ती प्रियाच आहे म्हणून. आणि बरोबर त्या फोटोच्या मागे तिचं नाव सुद्धा आहे, भेटलेली तारीख सुद्धा आहे. म्हणजे मधुभाऊ खोट बोलत नाहीच आहे. रजिस्टर बघितलं, रजिस्टरमध्ये सुद्धा मधुभाऊंनी आता सगळं दाखवलेलं असतं की कशा पद्धतीने त्यांची मांडणी केली. नावाच्या पुढे त्यांच्या वस्तू लिहिल्यात तर सायली हीच खरी नवी असल्याचं सत्य कळलेलं असतं आणि प्रिया ही एक खोटाडी मुलगी आहे, ती खरी नवी नाहीये. हे कळल्यानंतर रविराज काका म्हणतात की माझ्या घरातून चालती हो, तू माझी मुलगीच नाहीयेस आणि नसताना देखील तुला खूप लाड केले पण ते तू सगळं डिझर्व करत नाहीस. तुला त्याची किंमत नाहीये आणि जी माझी मुलगी आहे तिला मी नाकारलं. तिला हळू सुरूच केलं. तेव्हा इथे पूर्णाजीला प्रियाचा खूप राग येतो. तिने अशी फसवणूक केलेली आहे सगळ्यांची म्हणून पूर्णाजी तिच्या थोबाडीत देते आणि म्हणते की आताच्या आता चालती हो, या घरची खरी मालकीन, या घरची खरी तन्वी सायली आहे. हे सत्य आता पूर्णाजीला, रविराज काकांना, सगळ्यांनाच, किल्लेदार सुभेदार सगळ्यांनाच कळलेलं असतं. त्यामुळे इथे उशिरा का होईना पण प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येतो आणि सायलीला तीच स्थान मिळत. तेव्हा इथे प्रतिमा, रविराज काका सायलीची माफी मागतात. आम्हीच आपल्या मुलीला ओळखायला चुकलो की काय असं आता रविराज काकांना वाटतं. एक मुलगी आली, तिने मला फसवलं आणि ते नागराज सुद्धा सगळं खापर आता प्रियावरतीच फोडतो. तिला म्हणतो की चालती हो इथून, माझ्या दादाला फसवलस तू एवढ्या मोठ्या वकिलाला. तेव्हा सुद्धा इथे आता नागराज स्वतःची कातळी वाचवतो, सगळा आळ प्रियावरती टाकतो. अशा पद्धतीने प्रियाची सुभेदार आणि किल्लेदार दोघांनी मिळून कलपट्टी केलेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.